चला आज आपण करूया माझ्या चेहऱ्यावरती मेकअप. मला बघायचं होतं ना मी कसं मेकअप करते, चल दाखवते. हा माझा मेकअपचा पाऊच आहे आणि हा माझा केसांचं म्हणजे केसांचं क्लिप ब्लिप गावाला आलं ना, मग सर्वतरी घेऊन येणार आहे म्हणून आपण मेकअपचं सामान करूया. पहिले काढूया लिपस्टिक, त्यानंतर काढूया ब्लश. ह्या ब्लश बोलतात नाही, ह्या स्पंज बोलतात. तर ब्लश मिरर, त्याशिवाय तर मेकअप अधुरा आहे. एक मॅजिक दाखवू, हे बघा. नव्हता ना मॅजिक, असंच केली. आता आयशॅडो, मस्कारा, आयलाइनर, लिप बाम, फाउंडेशन, काय बोलतात कॉम्पॅक्ट पावडर. आणि हे मला कमेंटमध्ये सांगा ह्याला काय बोलतात. चला आपण आता मेकअपला चालू करूया. पहिलं आपण काय लावायचं चेहऱ्यावरती, फाउंडेशन. थोडासा हातावरती घेऊन ठेवायचा, एवढंच यायचं, जास्त पण घ्यायचा नाही. मग हॅवी मेकअप असेल तर तुमची मर्जी. आरसा बघायला, नंतर सर्वीकडे डॉट डॉट लावून टाकायचे. जरा पाठच्या आवाजाला इग्नोर करा, आवाज खूप आहे, मान्य आहे मला. बघा दिसतंय लावलंय सर्वीकडे. आता आपण घ्यायचं स्पंज आणि त्या सर्वाला ब्लेंड करू. आणि हा ओला करून आणायचा, नाहीतर हे नीट ब्लेंड होणार नाही. हा मी पहिलाच ओला करून आणला, पण तुम्हाला सांगून ठेवते. तर मानेवरती करते ब्लेंड. तुम्हाला जर तुमच्याकडे कोणतं मेकअपचं प्रॉडक्ट नसेल तर तुम्ही ते वापरला नाही तरी पण चालेल, एवढं कंपल्सरी असं नाही. पण तुमच्याकडे आहे ते वापरू शकतात. आता आपण लावूया कॉम्पॅक्ट पावडर. डोळ्याच्या इथून पण घ्या, पण डोळे बंद करून ठेवा. डोळे उघडे असताना घेतलं तर डोळ्यात बळ्यात जाईल. हा माहिती काय त्यांना माहिती असेल तरी पण मी सांगून ठेवते, कारण की माझ्यासोबत असं झालेलं एकदा, जेव्हा मेकअप येत नव्हता. मी पण मेकअप मोबाईलवरूनच बघून शिकले, मला कोणी शिकवलं नाही. हे बघा, थांबा, ग्लो दिसतो चेहरा. बघा मान येते, किती सुंदर दिसतं ना. बघा होण्यात आले होते, तुम्हाला समजा होण्यात. बघा किती सुंदर. आता आपण काय लावायचं असतं बघा, तुम्हाला माहिती आहे आता काय लावायचं. हे पहिलं बंद करू. काय लावायचं बरं, अरे आता आपण नाही सांगणार, तुम्हाला कळणार ना. चला घ्या, आजचा घेऊया आपण. बघूया कोण यांचं नाव बरोबर सांगतात.
किती सॉफ्ट आहे. आणि तुम्ही सॉफ्टवालाच घ्या, जास्त रफ असेल ना तर स्किनला प्रॉब्लेम पण होऊ शकतो. रफवाला घेऊ नका, सॉफ्टवालाच घ्या. मग चमकते ना, असं आत्ता दिसत बघा. इथे लाल दिसतं, इथे लाल 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 दिसलं. झालं. आत्ता काय लावायचं, आता आपण आहे ना डोळ्यांचं काम करून घेऊया, म्हणजे डोळ्यांचा मेकअप. पहिलं हे बंदच होत नाही, तुटलंय माझ्याकडूनच. आता पहिले ना आपण आयशॅडो लावून घेऊया, आयशॅडो. ओके, हां चला. अरे अरे उघडायचं उघडलं. आता माझं आउटफिट आहे, त्यावरती ते हे करतं टीचर की तुम्हाला कसं करायचं. चला आता आपण लावूया आयशॅडो. आता मी जो ड्रेस घालणार आहे त्यावरती कलर मॅचिंग हवा आहे ना, मग मी कोणता घालणार आहे ड्रेस. थांबा, त्याच्यावरती मॅचिंग पण दिसला पाहिजे ना आपल्याला. थांबा हा, मी विचार करून सांगू काय घालायचं बरं. चला आपण आता हा घातला, ह्याच्यावरतीच करायचं आहे मला व्हिडिओ पण नेक्स्ट. मग ह्याच्यावरचाच मेकअप करून टाकूया. मग पहिला लाईट पिंक कलर कुठे भेटला. पहिला पिंक कलर आहे ना लाईट, तो डोळ्याच्या इथे सुरुवातीला लावून टाकायचा. मला तुम्हाला झूम करून दाखवते. एवढंच होतं झूम. हे बघा, आता इथे पहिले लाईट आहे ना, इथे लावून घ्यायचा, म्हणजे ते शेडिंग येईल. इथे लावून घ्यायचा आणि तो जरासा त्यापेक्षा डार्क कलर घ्यायचा. कुठे तो डार्क कलर लावायचा त्यावरतीच, म्हणजे तिचं अशी मिक्स वाटलं पाहिजे असं. हे झालं. आता त्यापेक्षा जरा डार्क लावूया, म्हणजे जे ना ते मिक्स वाटलं पाहिजे, नाहीतर ना ते विचित्र वाटते. असं समजून येईल की आपण वेगवेगळं लावलं, ते समजता कामा नाही, म्हणून असं मिक्स त्यात घुसवायचं थोडं. आणि त्यावरती ना गोल्डन लावायचं, म्हणजे ते खूप सुंदर दिसतं. थांबा तुम्हाला दाखवते करू ना. हे बघ दिसलं. थांबा डोळे बंद. हे बघा, हां ते जरा खाली आलंय माहिती आहे मला, कारण की तिथे मागापासून मी हात लावते ना, ते पण ते गोल्डन माझं ब्लश हे येतं ना, ते आपण थोडंसं असं काढलं ना ते मग सगळीकडे ब्लेंड होऊन जातं, त्याचा प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला दिसलं ना माझा डोळा दिसतोय ना, हे बघा दिसला असं दिसतोय बघा, काय केलं ते चांगलं दिसतंय ना. तर दुसऱ्या डोळ्याचं पण आपण सेम करायचं. पहिला लाईट कलर घ्यायचा, हे बघा मी पहिला आहे ना हे शेड पॅलेट आहे, त्यापैकी पहिला हा वाला कलर घेतला, हा घेतला आणि हा पहिला एकदम इथे डोळ्याची ना इथे तिथे लावायचा. झालं. मग त्यानंतर ना हे बघा इथे
इथे हा कलर आहे ना, हा त्यापेक्षा जरासा डार्क आहे ना हा वाला, म्हणून तो घेतलाय मी. म्हणजे अशी शेडिंग वाटते ना म्हणून. त्यानंतर इथे गोल्डन कलर आहे, 2 गोल्डन कलर आहेत. मी ते दोन्ही मिक्स करून लावते. हे मिक्स केलंय बघा. दिसतंय का? हा दिसतंय. नाही दिसत असेल तर सॉरी. पुन्हा मला पण ते नीट दाखवता येत नाही तुम्हाला. तुम्हाला दाखवते माझे डोळे किती सुंदर दिसत आहेत. जर तुम्हाला एवढं दिसलं नाही ना तर थांबा, मी जरा डार्क करते, एवढं दिसणार नाही. ते खूप ना लाईट झालंय. तुम्हाला लाईट हवं असेल तर तुम्ही लाईट पण करू शकता, तुमची मर्जी आहे. लाईट हवं असेल तर कमी घ्यायचं, डार्क हवं असेल तर जास्त लेअर्स लावू लागतात. म्हणून आपल्याला जे हवं ना त्याप्रमाणे मेकअप घ्यायचा. म्हणजे आपण घ्यायचं माप असतं, असं घेतलं आणि लावलं असं नाही करायचं. माझ्याकडे जुनं होतं ना तर त्या ब्रश नव्हता ना, पण मला हातानेच लावायची सवय झाली आहे. सवय झाली आता त्या हाताने लावायची, म्हणून मला हाताने जेवढं चांगलं येतं ना तेवढं डायरेक्ट ह्याने येत नाही. माझ्याकडे जुनं होतं ना ज्याने मी जास्त होता, मीन्स ते माझ्याकडून खूप जुनं आहे ना पहिल्यापासून, त्याचा ब्रश मी पहिलाच हरवलेला. म्हणून आता मला सवय हाताचीच झाली. मग त्याने जेवढं चांगलं येतं ना माझा तेवढं ह्याने नाही येत. खरं तुम्हाला खोटं वाटत असेल तर शी इज नॉट माय फॉल्ट. थांबा दाखवते. हे बघा, दिसतात. हा आणि इकडचं पण बघा, दोन्ही दिसत आहे ना, चांगलं आहे. हे बघा, इथून पूर्ण झालंय आणि इथून पण पूर्ण झालंय. आता आपण लावूया आयलायनर. कुठे गेले ते ह्या सर्वात आयलायनर? हा भेटलं. मला आयलायनर एवढं चांगलं लावता येत नाही, म्हणून हे मी पेनवाला घेतलं. तुमच्याकडे जर डब्बीवाला असेल ना तो पण चालेल. हे हॉटेलला लावतात ना ग? नाही होय. नाही का? थांबा, हा जरा ह्या डोळ्याचं झालं. तुम्हाला जरा दाखवते, जरा बाहेर आलंय, पुसून दाखवते. हां झालं. म्हणजे ते जास्त थोडंसं बाहेर गेलेलं तर मी ठीक करत होते. तर तुम्हाला समजत असेल ना तर तुम्ही झूम करून पण व्हिडिओ बघू शकता परत. म्हणजे मी झूम करूनच व्हिडिओ बघितला तरी पण चालेल, प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आत्ता नाही दिसणार कारण की आरसा आहे ना, म्हणजे मला मेकअप करायला पण आरसा लागणारच ना. कॅमेरा आहे एवढा लांबून कोणाला दिसणार? अरे थांबा जरा, मी जरा आधी एक प्रॉब्लेम झाला आहे मला. माझे भावले होते ते सुकायला टाकलेत आणि ते आता खाली पडले, म्हणजे घेतले नाही ना मी ते भावले, ते खाली पडल्यात, ते उचलून आणि थांबा. हा पडले कसे किती घाण लागली ह्याला. आई व्हिडिओ बनवते चला झालं घरी. अरे मी बंद करून नाही गेली, मी बंद. चला राहून दे. हे बघा माझे आयलायनर बघा, दिसतं चांगलं लागलं ना.
आता आपण मस्कारा लावून येऊया. मस्कारा एवढं दिसत नाही, म्हणजे फक्त तो काम करतो ना वरती ठेवायचं, म्हणजे एवढं दिसून येणार नाही तुम्हाला. आणि मला अजून लावता येतो पण एवढं दिसून येत नाही. हा झाला, बंद करून ठेवूया मस्कारा. हे बघा दिसतोय, मला इथे वरती पण लागलाय थोडा. चला आता मस्कारा झाला, आता लिपस्टिक लावून घेऊया. अरे लिपस्टिक कुठे गेली? अरे इथे, अरे एवढं लांब गेलेली. डायरेक्ट लिपस्टिक नाही लावणार, मला ह्याचा शेड खूप गाइस अच्छी है मेरी किस्मत जो बंद थी वो मैंने मेरे मारे मुझे कूट डाला था. हेडफोन हे बहुत म्हणजे खूप डार्क आहे ना, म्हणून पहिले मी आणली दुसरी पण ती लावून घेतली. मग त्याच्या आत लावले ना, अरे आणलीच नाही मी. हे का प्रॉब्लेम झाला, आता काय करू, प्रॉब्लेम झाला यार. चला थांब, तुम्हाला दाखवते. हे ना लिपस्टिक नाही तर फक्त बाहेर लावून घेते. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इथे आणि इथे काना लावलं म्हणजे थोडं बारीक लागणार ना. मी लिप लायनर ना आणलाय गावाला, त्यामुळे प्रॉब्लेम झालाय एक मोठा. त्यावरती आपण लिप ग्लॉस लावूया, चांगलं वाटतं. हे पण पिंकच आहे, रेड आहे, एवढंच घेऊ लागेल. चला हा बघा, माझा फुल मेकअप रेडी आहे. पण आता हे चित्र केसांचं आपण याला केस बंद करूया. पहिले केस सोडू लागतील मला. हा बो थांबा, बो सोडते पहिला. ऐक बाई, खूप बाहेर केस करले आहेत ना, ज्याचे पण केस करले आहेत ना त्यांना हे सॉल्युशन करूच लागतं, बहुत फसत जातो. म्हणून स्क्रंची आणला.
आता खुले शोधणार केस. पण आपण हा मेकअप एवढा सारा जो मेकअप काढला आहे, हा तुम्हाला दिसत असेल तर बघा. एवढा सारा जो मेकअप काढला आहे तो ठेवायचा आहे. म्हणून नाही तर माझी माताश्री मला त्या मेकअप कधीच देणार नाही. म्हणून मला पहिलं ही मेकअपचं सामान टाकू लागेल. जादूने बघेल हो हो स्वाहा. जादू देत नाही, काय प्रॉब्लेम आहे. पण असंच टाकूया. पहिला आयलाइनर लावूया, त्यानंतर ब्लश. हा खूप मोठा आहे आणि माझं ते होल आहे ना ते खूप बारीक आहे. तर बघा हे मोठं आहे ना, आणि माझं इकडचं होल खूप बारीक आहे, तो घुसून लागतो. झालं. इथे ठेवूया. हे पिंक नाही यावरती हे सिल्वर सूट होईल ना. हातात बसले की माझ्याकडे गोल्डन ऑइल होणार की गोल्डन सूट होईल. सिल्वर सूट होईल, सिल्वर. गळ्यात पण भरून टाकूया. स्पंजची पिशवी कुठे आहे? थांबा, स्पंजची पिशवी जरा लांब गेले. चला, पहिले मोठं ठेवते. आय शॅडो ठेवला, कॉम्पॅक्ट पाउडर ठेवली. नाम नहीं बताऊंगी मैं इसका, आप कमेंट पे ही बताना इसको क्या बोलते. चला मी आज तुम्हाला ऑप्शन सांगते. हायलाइटर, ब्लश की मस्कारा. मस्कारा घेऊन आणला मी. ऑप्शन नाही का म्हणून मस्कारा बोलून टाकला. चला, तुम्हाला माहिती असेल तर नाव सांगा. हो, मला माहिती आहे म्हणून असं पर्याय सांगितले, तर ते पण कशाला सांगितले असते. मला काय बघायचं माहिती, तर कोणाला प्रॉपर नाव माहिती असेल, मी पर्याय सांगितल्यापेक्षा ते वेगळं असेल ना, तर ते पण टाकू शकता. मला प्रॉपर नाव नाही माहिती, जर तुम्हाला माहिती असेल तर मी सांगू शकता. आता मी माझ्या केसांचा पाऊच उपयोग केसांचं सामान बस एवढं आलं. हा पिंक कलर लागेल, क्यूटसा दिसतो ना. मला पहिले फनी आणू लागेल. थांबा, ओनली 2 सेकंड. इथे फनी माझ्या हातात आहे. 1 2 3. जादू मंत्र जादू, हाथ में आ जाए फनी अंदर. आ गई. चलो. औच. तेल लावायला तेल घेतो. तर लावते. कौन सा बेबी किसकी लंका आज देखो हो गया. अब थोड़े से ही बाल लेते हैं पीछे, इधर से ले लेते हैं पीछे. बहुत ज़्यादा हो गया. हे जरा सोडूया. थोडेसेच केस यायचे, जास्त म्हणजे फुटणार नाहीत ना. छोटाच आपल्याला थोडा. पडला, पाठीच पडला. झाला माझा फोन नको. तर पुढची केस काढते बाहेर. पुढे केस ना आवडत म्हणून ना टिपटे अपने चली जाओ पीछे. और एक होगा. चल जाओ. देखो हो गया.
आपको कैसा लगा मेरा फाइनल लुक? रुको, आपको अच्छे से दिखने के लिए मैं पहले ये दिखा देती हूँ. इधर से दिख जाएगा आपको, म्हणजे इथून चांगलं दिसेल तुम्हाला. बघा, मला चेहरा दिसत नसेल ना. थांबा, तुम्हाला दुसरीकडे जावं दे. बघा किती सुंदर दिसतं ना. तेच हवं तर मी पुढे पण ठेवते. ते थोड्याशा वाटेमधून चंबू काढले पण मी पाठीच ठेवते माझी केस. कशी दिसते? मला अशी दिसत जाणार नाही बघा. आणि हा मस्कारा तर बघा, मस्कारा कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा.